आयोजकांना या ठिकाणी संधी निर्माण झालेली आहे. मी बरेचसे म्हणजे जवळपास 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या ठिकाणी फक्त स्कोर सांगितला जायचा समोरच्या माध्यमातून, परंतु आता ह्या स्पर्धेची एक शान वाढवणं किंवा या स्पर्धेमध्ये रंगत आणणं हे समालोचनाचं काम असतं आणि त्यामध्ये मेहनत घेण्याचं काम हे मात्र प्रशांत शेटनी करून दाखवलंय. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वॉटर स्पोर्ट प्रीमियर लीग 2026 आजच्या दिवसातील हा दुसरा सामना, फायनल डे म्हणून या स्पर्धेची आजची ओळख असेल. भव्य दिव्य अशी ट्रॉफीज नक्कीच लागलेले सर्व आयोजकांची, त्याचप्रमाणे मी टेनिस क्रिकेट डॉट इनचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतोय की आजचा हा दुसरा दिवस चांगल्या पद्धतीने स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि सौभाग्य की वर्सोली वॉटर स्पोर्ट आणि मी सुद्धा वर्सोलीचा एक समालोचक, नक्कीच आनंद असेल. त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके मुकेश दादा या ठिकाणी आम्ही त्यांची कमी जाणवतोय, पण नक्कीच गौरवजी बामजी असतील या स्पर्धेचं पूर्ण एक आयोजक असतील किंवा ह्याच माध्यमातून आपण पाहिलं तर संघ मालकाच्या भूमिकेतनं एक चांगली भूमिका पार पडतायत. सँडी वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध वर्सुली वॉटर स्पोर्ट्स या दोन्ही संघांदरम्यान आपण हा सामना पाहणार आहोत. जो या स्पर्धेमध्ये राहायचा असेल तर सामना आपल्याला जिंकावा लागेल. जर या स्पर्धेमधनं बाहेर आपण जर गेलात तर निश्चितपणेच वर्षभर आपल्याला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. नक्कीच आपण पाहिलं ना तर चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. निश्चितपणे आपण जर पाहिलं ना एक स्पर्धा वेगळी आहे, एक स्पर्धेचं आयोजन वेगळं आहे. निश्चितपणे आपण जर पाहिलं ना सर ते ऑक्शन प्रक्रिया आपण पाहिली तर 6:05 5:30 6च्या दरम्यान सुरू होते, परंतु ह्या स्पर्धेची अशी खासियत आहे की रात्री जवळपास 9 ते 9:30 पासून ही सुरुवात झाली होती, जेणेकरून सर्व खेळाडू हे आपल्या कामातनं व्यस्त झाले असतील, फ्रेश वगैरे होऊन या स्पर्धेसाठी हजर झाले होते. आणि आजचा सुद्धा दिवस आपण बघितलात ना तर कुलाबा किल्ल्याच्या शेजारी हे सर्व सहकारी असतील किंवा सर्व हे काम करणारे व्यक्ती असतील, हे काम करत असतात अलिबाग किनारी. आणि आजचा दिवस सुद्धा पाहिला तर कुलाबागला एक सिद्धिविनायकचा आशीर्वाद घेऊन हा फायनलचा डे आज साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच एक चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळेल. पर्व पहिलं जरी असलं तरी आपण प्रामुख्याने पाहिलं ना पर्व पहिलं वाटत नाही आहे. नक्कीच येणारे काही पर्व यापेक्षाही अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला चेंडू निश्चितपणेच वाईट आला होता, परंतु गोलंदाजांनी त्या चेंडूचा विचार केला आणि लगेच पुढचा चेंडू मात्र आपल्या माध्यमातून एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू ती वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आले. यावेळी जोरदार प्रहार केलाय, पाहायचा आहे 2 खेळाडूंना चकून नक्की चेंडू सीमारेषा गाठेल का. परंतु ज्या प्रकारची जी फील्ड सजवलंय, ज्या प्रकारे मैदानामध्ये जिंकण्याची जिद्द आहे ना ती मात्र आता वर्सुलीच्या खेळाडूंना पाहायला मिळते. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं तर चांगली धावसंख्या मोठी रचण्यामध्ये यश आलं होतं, पण तो गोलंदाजा आपण विचार केला तर गोलंदाजीच्या माध्यमातून आपण इतकं काही चांगलं योगदान पाहिलं नाही. आज मात्र नाणेफेकी जिंकली वर्सुली वॉटर स्पोर्ट्स संघाने. पुन्हा एकदा विचार केला प्रथम आपण गोलंदाजी करूया. ही 5 षटकं आपल्या माध्यमातून पाहिलीत ना तर 4 प्रॉपर गोलंदाज आपल्याकडे आहे. त्या 4ही गोलंदाजाचा पुरेपूर वापर करूयात आणि कमीत कमी धावांवरती या सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाला रोखण्याचं काम करूयात. पहिला गोलंदाज करण मायला पाहायला मिळतोय. या संघाचा कर्णधार आहे, चांगली गोलंदाजी करतोय. त्या पुढील सुद्धा चेंडू अप्रतिम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. पाहता पाहता आमचे सर मयुरी शिकोळे आमच्यामध्ये दर्शवत आहेत की 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडू मध्ये फक्त धावा असतील 2. या ठिकाणी आपण जतेश सारंगचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. कालच्या दिवसामध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं, चांगली लढत दिली होती. सामना थोडा हातातना निसटला, परंतु आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आता खेळताना पाहायला मिळतील. खरंच कौतुक करावं लागेल. मी विनंती करतोय की सत्तू सर आपण प्लीज या सत्तू आले आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण जतेशी सारंग यांचा सन्मान करणार आहोत. एक मोठं व्यक्तिमत्व आहे. नक्कीच जर रोहित आपण पाहिलं असाल ना तर बरेच वर्ष क्रिकेटसाठी जतेशनी योगदान दिलंय. अजूनही खेळ त्यांचा लाजवाब आपल्याला पाहायला मिळतो. एक अलिबागची नेहमी ज्या ठिकाणी आपण उडाल नक्कीच. आणि एक प्रामुख्याने या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू म्हणजे जे बॉल्स काही लागतील ते यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आपल्याला आलेली आहे. त्या व्यक्ती सुद्धा मी आयोजनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि नक्कीच ग्राउंडवरती घेऊन जातो. नक्कीच आपण ह्या ठिकाणी जर पाहिलं 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा. कोणताही विकेट घेण्यासाठी ज्यासाठी करणला ह्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणलं होतं ते मात्र शक्य झालेलं नाही आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये 6 धावा निश्चितपणेच चांगली गोलंदाजी किंवा चांगला बॉलर किंवा चांगला कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरंच कौतुक करावं लागेल वर्सुली वॉटर स्पोर्ट्स संघाचे संघ मालक पंकज बना, त्याचप्रमाणे गुरु बना यांचं. कारण या मैदानामध्ये सहभाग घेतल्यानंतर या स्पर्धेमध्ये कालचा जरी आपण सामना जरी हरलो असलो तरी आज मात्र पुन्हा त्याच जिद्दीने उतरायचं या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच मी पुन्हा एकदा दोन्ही
संघांना विनंती करतोय की प्रत्येक संघांची या ठिकाणी आला असेल ते उपस्थिती नोंदवायची आहे, कारण हा पुढील होणारा सामना प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध वीरा वॉटर स्पोर्ट्स. मी प्लीज विनंती करतो या संघाचे संघ मालक असतील किंवा कर्णधार असेल, व्यासपीठावरती असलेल्या आयोजकांसोबत लगेच संपर्क आपण साधायचा आहे. या दरम्यान जर पाहिलं तर दुसऱ्या गोलंदाजीला सुरुवात झाली, आर्यन गोलंदाजीवरती आला. आर्यननी सुद्धा आपण पाहिलं की करणनी जी गोलंदाजी मयुरेश केले ना, त्याच प्रकारची मला सुद्धा करायची आहे, कारण कालच्या दिवसामध्ये वर्सुली वॉटर स्पोर्ट्सचा स्कोर 50+ झाला होता, परंतु तरी सुद्धा आपण विचार केलात ना, तरी गोलंदाजाच्या माध्यमातून तो कमी पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये प्रथमतः फलंदाजी केली होती, आता मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत नाही आणि यशस्वी होणार नाही होणार हा मात्र आपल्याला 5 षटकानंतर पाहायला मिळेल. आर्यनच्या ह्या गोलंदाजीवरती 2 चेंडू निश्चितपणेच पूर्ण झालेत, 2 चेंडू आणि या 2 धावा. या मात्र आपण जर ह्या ठिकाणी पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी या आता मात्र आर्यनची सुद्धा आपण पाहायला मिळते. करणच्या 6 धावा, आता मात्र 12 चेंडू संपण्यापूर्वी किती धावा असतील या मैदानामध्ये आपल्याला पाहायचं आहे. करणचा हा तिसरा चेंडू, आर्यनचा हा तिसरा चेंडू. यावेळी फुलटॉस चेंडूचा फायदा घेणं गरजेचं होतं, फुल टोल वसूल करणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी झेल पकडून दर्शवून दिलंय की आता मात्र ह्या संघाने किंवा वर्सुली वॉटर स्पोर्ट्सच्या संघाने या गेमवरती लढत किंवा गेमवरती मजबूत पकडण्याचं काम मात्र केलंय आणि जवळपास या स्पर्धेतील 55वी विकेट या झेलबादच्या स्वरूपामध्ये नक्कीच पंकजच्या विकेटमध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळते. खरंच कौतुक करावं लागेल या संघाचे संघ प्रतिनिधी म्हणू शकताय किंवा संघ मॅनेजर म्हणू शकताय सचिन भगतकडे पाहिलं जाईल, कारण संघ बांधणीचं काम त्यांनी केलंय, संघ सिलेक्शनचं काम त्यांनी केलंय आणि खरंच कौतुक करावं लागेल, कारण वर्सुली वॉटर स्पोर्ट्स म्हटल्यानंतर वर्सुली एक प्रामुख्याने एक केंद्रबिंदू मानला जातो. पर्यटन व्यवसायासाठी अलिबाग नंतर वर्सुली प्रामुख्याने ओळखलं जातं आणि याच बीचवरील वॉटर स्पोर्ट्समध्ये आपले सर्वांचे लाडके म्हणजे या संघाचे संघ मालक म्हणून पंकज बना, गुरुनाथ बना यांच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच प्रेमानं आपण त्यांना पंकज भाऊ म्हणून पुकारलं जातं आणि खरंच या स्पर्धेच्या माध्यमातून यांची उपस्थिती या ठिकाणी झाली. मी आयोजनाच्या माध्यमातून खरंच संघ आपण दाखल केलात, आपला संघ लढत देताना काम करतो, आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. खरंच प्रामुख्याने आपला संघ आणि संघामध्ये असलेला विश्वास यातनं आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाच्या प्रारंभ होण्यापूर्वी नक्कीच मैदानामध्ये 6 धावा होत्या, आता मात्र 3 चेंडू फेकून झालेत. 3 चेंडूमध्ये आर्यननी फक्त 1 धाव दिलंय, म्हणजे कालचा संघ हरल्यानंतर जे काही डिप्रेशन असेल, जे काही मनामध्ये इच्छा असतील, आकांक्षा असतील, त्या गोलंदाजीतनं पूर्ण करायच्या हे मात्र निश्चितपणे दर्शवताना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी सुद्धा पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय की या चेंडूमध्ये नक्कीच 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चौथा चेंडूमध्ये डिक्लेअर धाव म्हणजे फलंदाजाला रोखण्याचं काम, फलंदाजाला पकडून ठेवण्याचं काम हे मात्र गोलंदाजांनी करून दाखवलंय. करणचं खरंच कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती, फायनल डे ज्या प्रकारे ओळखणं गरजेचं होतं, त्या प्रकारची गोलंदाजी, त्या प्रकारची एक स्ट्रॅटेजी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी 4 चेंडूची सांगता झाली, 4 चेंडूवरती माफ करा 5 चेंडूची सांगता झाले आणि 5 चेंडूवरती 9 धावा आतापर्यंत मैदानामध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम चेंडू असेल, 1 टू गोचा चेंडू असेल, यावेळी मात्र करणला जी जोडी तोडण्याचं काम गोलंदाजांनी तिसऱ्या चेंडूवरती केलं होतं, या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा नक्कीच करण्याचा प्रयत्न होता. षटक संपुष्टात आलंय, 12 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय आणि एकूण विचार जर केला तर धावसंख्येमध्ये चेंडू जास्त आणि धावसंख्या कमी असं समीकरण वर्सुली वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीगचा संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या मैदानामध्ये पाहिली तर 10 धावा, उर्वरित अजूनही 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या या सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाचा विचार असेल तर त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 18 चेंडू माफ करा 18 चेंडूंमध्ये कमीत कमी धावसंख्या द्यायची, हा मात्र वर्सुली वॉटर स्पोर्ट्स संघाचा साईडनं आपण पाहिले तर स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच गोलंदाज मार्गस्थ व्हायचा आहे, जास्त वेळ घालू नका, कारण 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत, अन्यथा पेनल्टाईज केलं जाईल आणि एक खेळाडू आपल्या 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. एक प्रामुख्याने बेसिक नियम आहेत, क्रिकेटचे बेसिक नियम आपल्याला स्पर्धेमध्ये पाळावे लागतील, कोणी स्पर्धेच्या माध्यमातून उल्लंघन होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. प्रामुख्याने ही स्पर्धा मोठी आहे, नावलौकिक झालेली स्पर्धा आहे वॉटर प्रीमियर लीग. या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतलाय, 8ही संघ मालकांचे, 8ही कर्णधारांचे आणि सहभागी झालेल्या खेळाडूंचे मी आभार व्यक्त करतो आणि तिसऱ्या षटकाला प्रारंभ करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय, करण या संघाचा कर्णधार ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या, संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा मार्गस्थ झालाय. पंचांच्या डाव्या साईडनं गार्ड घेऊन गोलंदाज करण.
यावेळी खरंच कौतुक करावं लागेल करणचं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या, आता मात्र निश्चितपणे या क्षणी 6 पेक्षा कमी द्यायच्या, हे मात्र जबाबदारी खांद्यावरती एक महत्त्वाची एक उम्मीद घेऊन कर्णधाराचं नाव राखण्यासाठी मैदानामध्ये वर्सुली वॉटर स्पोर्ट्स या संघाला चांगल्या स्थितीमध्ये रोखण्यासाठी प्रयत्न करताना करण पाहायला मिळाला. निश्चितपणे या ठिकाणी सुद्धा एक धाव पूर्ण होईल. पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव आली नव्हती, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, आणि पाहायला गेलं तर एकेरी धावेनी मैदानामध्ये चांगली कामगिरी किंवा धावसंख्येमध्ये डबल एक का 11 धाव ही धावसंख्या मैदानामध्ये झालेली पाहायला मिळते. नॉट बॅड. मैदानामध्ये तिसरा षटकाची सांगता झाली, सॉरी माफ करा, प्रारंभ झाला. आणि खरंच आपण जर विचार केला तर मैदानामध्ये आता मात्र चुकी करताना गोलंदाज आपल्याला आढळला आणि अतिरिक्त एक धाव ही धाव फरकामध्ये वाढली जाणार. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, वाईटच्या स्वरूपामध्ये ही जवळपास या स्पर्धेतील 27वी धाव असेल आणि यापासून कुठेतरी वाचावं लागेल. कारण बघा, पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगली करणनी कामगिरी केली होती, चांगली प्रयत्न केला होता. या ठिकाणी मात्र चेंडूला ओळखलं आणि चेंडू 1 पाहून सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. या चेंडूवरती हा चेंडू आर पार गेलाय आणि नक्कीच धावा 1 नव्हे 2 नव्हे तर 4 मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. खरंच या फटक्याची गरज होती, कारण संघ सँडी वॉटर स्पोर्ट्स पिछाडीवरती परत होता. गौरवजी बामजी कुठेतरी नाखुश झाले होते, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. जी मानाची सन्मानाची जे भव्य दिवस चषक आहे ते आपल्या घरी घेऊन जायचं आहे. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर झेल ह्या ठिकाणी पाहिलं तर एक छोट्या वयोगटातला खेळाडू प्रज्ञेश गोंधळी या ठिकाणी पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये चांगला प्रयत्न केला होता संघ, मैदानामध्ये इतका काही चांगला परफॉर्मन्स करू शकला नाही, परंतु आज मधला दिलेला कानमंत्र, जे पंकजी भोवे यांच्या माध्यमातून दिलेला कानमंत्र आज मात्र उपयोगाला येतोय. आणि खरंच कौतुक करावं लागेल या सर्व खेळाडूंचं. मैदानामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू, चला आयोजक या उपस्थित असाल, राजेशजी वाडकर, त्या मैदानामध्ये जे आपल्या शेळ्या मेंढ्या आल्या त्यांना जरा बाहेर काढायचं आपण काम करायचं आहे, कारण मग स्पर्धेमध्ये अडथळा निर्माण होतोय. सुजवलजी कोंडे आपल्याला सुद्धा विनंती करतो, आपण इथं उपस्थित आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून सँडी वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध वर्सुली वॉटर स्पोर्ट्स आजच्या दिवसातील दुसरा सामना. या स्पर्धेमध्ये राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत आपण जर पाहिली तर लढत ही मात्र वर्सुली वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. या स्पर्धेमध्ये जिंकायचं आपल्या कलात्मक खेळीनी, एक चांगल्या कौशल्यानी या मैदानामध्ये मोठे फटके मारून दाखवावे लागतील. धावसंख्येमध्ये वेग धरावा लागेल तर आणि तरच आपण या स्पर्धेमध्ये विजयी होऊ शकताय. अन्यथा वर्सुली वॉटर स्पोर्ट्स ज्यांनी नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी घेतली ते मात्र आता निश्चितपणे यशस्वी गोलंदाजी म्हणू शकता, यशस्वी कॅप्टनशिप म्हणू शकता, यशस्वी स्ट्रॅटेजी म्हणू शकता. या स्पर्धेच्या माध्यमातून ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका निश्चितपणे चालाय. क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू प्रज्ञेश गोंधळी यावेळी सुद्धा चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक सुंदर अशी झेल घेऊन आपल्याला दाखवतोय की या मैदानामध्ये टिकायचं आहे, वर्सुलीचं नाव मोठं करायचं आहे, वर्सुलीला या स्पर्धेमध्ये टिकवायचं आहे. आणि निश्चितपणे हे कामगिरी पार पाडताना एक छोट्या वयोगटातील खेळाडू प्रज्ञेश गोंधळी हा मात्र यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. तिसऱ्या षटकामध्ये 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 16 धावा. मयुरीशी कोळी या ठिकाणी गुणलेखन करताना आम्हाला सांगतात की तिसरं षटक आहे का ज्याच्यामध्ये चेंडू जास्त आणि धावसंख्या कमी, म्हणजे 18 चेंडू आणि 16 धावा. म्हणजे गोलंदाज आणि गोलंदाजांनी केलेली ती कामगिरी, गोलंदाजांनी केलेले ते परिश्रम या मैदानातना किंवा या गोलंदाजीतना आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 12 चेंडू सँडी वॉटर स्पोर्ट्स यांना कानमंत्र मात्र नक्कीच देण्यात आलेला आहे, परंतु ज्या ठिकाणी सँडी वॉटर स्पोर्ट्स म्हटल्यानंतर मृणालजी वरसलकर यांची जादूही असते ना, ती आज कुठेतरी कमी पडले. आणि नक्कीच म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणी संघ बांधणीच्या टायमाला प्रत्येक वेळी मुकेशजी दादा आमचा या ठिकाणी निवड करत होता, त्या ठिकाणी नक्कीच त्यांचा सुद्धा सहभाग होता आणि आज त्यांची कमी कुठेतरी आम्हाला भासते. आणि खरंच ते लाईव्हच्या माध्यमातून ते सुद्धा सामना पाहत असतील. लाईव्हच्या माध्यमातून आपण जर विचार केलात तर tennis.in माध्यमातून नंदनजी घर त्यांची पूर्ण टीम आणि त्यांचं चॅनल या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि खरंच ही स्पर्धा एक नावलौकिक स्पर्धा म्हणून नक्कीच ओळखली जाईल. चौथ्या षटकाला प्रारंभ झाला. मैदानामध्ये पंचांनी दर्शवलं की या चेंडूवरती, म्हणजे पहिल्या चेंडूवरती एक धाव ही
नक्कीच वन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आपल्याला बॅकसाईडला जाताना पाहायला मिळाली आणि खरंच मोठा फटका म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर मोठे फटके काही आलेले नाही आहेत आणि या सामन्यामध्ये अजूनही एकही षटकार आपण पाहिला नाही आहेत. नक्कीच गोलंदाज आपण जर विचार केला तर चुकी झाले आणि चुकीला नक्कीच पंचदंड घोषित करणार. अतिरिक्त एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावेचा आपण जर विचार केलात ना तर एक धाव स्कोरवरती वाढवल्यानंतर धावसंख्या आमचे मयुरजी कोळी सर सांगतायत की धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. नक्कीच अलिबाग सिटीमधनं बिलॉंग करणारे एक क्रिकेट प्रेमी म्हणू शकता, एक क्रिकेट अनुभव असलेला खेळाडू म्हणू शकता असे गुणलेखेच्या भूमिकेत मयुरजी कोळी काम करतायत. आजचा हा दुसरा दिवस कोणतीही चुकी नाही, कोणताही या ठिकाणी अडथळा नाही या स्पर्धेला निर्माण होणार असं गुणलेखन करण्याचं काम मयुरजी कोळी वारंवार करताना पाहायला मिळत आहेत आणि एक नवीन उदयास आलेलं नाव आपल्याला मयुरजी कोळी पण गुणेच्या भूमिकेत नेहमी पाहायला मिळतील. खरंच कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हे चौथं षटक चाललंय आणि चौथ्या षटकाला प्रारंभ झाला. एक मोठा फटका अजून आला नाही. पुन्हा एकदा प्रज्ञेश गोंधळी, पुन्हा एकदा झेल, सुंदर झेल. जवळपास 5000 पॉइंट्स मध्ये हा सोल झालेला खेळाडू मैदानामध्ये. कालचा दिवस माझा नव्हता परंतु आजचा दिवस माझा आहे. मी फलंदाजी जास्त करू शकलो नाही, मी गोलंदाजी चांगली करू शकलो नाही परंतु क्षेत्ररक्षण करणारा मी झेल मात्र पकडणार. स्पर्धेमध्ये सँडी वॉटर स्पोर्ट्सला पिछाडीवरती मात्र नक्कीच ढकलणार. याचं माझं उत्तम उदाहरण प्रज्ञेश गोंधळी या छोटासा खेळाडू मैदानामध्ये निश्चितपणे आपल्याला काम करताना पाहायला मिळतोय. प्रज्ञेश गोंधळीसाठी सुद्धा खुश खबर असेल की इमॅजिन प्लेअरसाठी सुद्धा आपलं नाव नोंदणी केली जाईल. नक्कीच असा प्रयत्न करत राहा, एक चांगली खेळाडूची भूमिका बजावत राहा. निश्चितपणे आपलं सुद्धा नाव या स्पर्धेच्या माध्यमातून ग्राह्य धरलं जाईल. आता मात्र चौथं षटक, चौथ्या षटकातील हे 3 चेंडू नक्कीच झालेत आणि 3 चेंडूमध्ये 19 धावा आणि नक्कीच कमी तिथे आम्ही असा स्वतः संघाचा संघ मालक म्हणू शकता, एक आयोजक म्हणू शकता, एक क्रिकेट प्रेमी म्हणू शकता असा गौरवजी भामजी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईकवरती आता मात्र वाचावं लागेल कारण नक्कीच एक शांत स्वभाव परंतु अंगामध्ये असलेलं क्रिकेट खळवळतं असं रक्त या मैदानामध्ये आता मात्र गौरवला दाखवावं लागेल. नक्कीच म्हटल्याप्रमाणे मोठा फटका सजवलाय. पुन्हा एकदा प्रज्ञेश गोंधळी ज्या ठिकाणी आहे चेंडू त्याच्याकडे जातोय, लवचिंगमासारखा त्याच्या हाताला चिटकतोय असं काही दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच कुठेतरी ना आजच्या दिवसातील नक्कीच प्रज्ञेश या गोंधळीला ज्या ठिकाणी फील्ड सजवलंय ना ती नक्कीच कृती लाजवाब अशी फील्ड नक्कीच पाहायला मिळाली आणि खरंच कौतुक करावं लागेल कारण आपण नेहमी प्रामुख्याने विचार करतो ना उंच असा खेळाडू आपण लाईनवरती ठेवतो जेणेकरून टप्पा पडल्यानंतर चेंडूनी उचली जर घेतली तर फील्ड करण्यासाठी कुठेतरी यशस्वी असा प्रयत्न केला जाईल. परंतु निश्चितपणे प्रज्ञेशमध्ये असलेली ती क्वालिटी, क्रिकेटवरती असलेलं ते योगदान आणि निश्चितपणेच असलेली मेहनत आता मात्र प्रज्ञेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खरंच कौतुक करावं लागेल प्रज्ञेशचं आणि या प्रज्ञेशच्या खेळीवरती संघमालक पंकज भाऊ सर्वांचे लाडके आणि वर्सुली वॉटर स्पोर्ट्सचे सर्वाहक त्याचप्रमाणे गुरुभाऊ सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात आणि सर्व सपोर्टर्स आता मात्र प्रज्ञेशवरती खुश असलेले पाहायला मिळतात. खरंच कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या टायमाला ज्यावेळी प्रज्ञेशवरती बोली लावली होती जवळपास 5000 पॉईंट्सवरती हा खेळाडू सोल्ड झाला होता. चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या मैदानामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते ती 20 धावा आणि मी पुन्हा एकदा पुकार करतोय की विरा वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स या दोन्ही संघांचे संघमालक या ठिकाणी उपस्थित असतील ना तर प्लीज या कारण आयोजक या ठिकाणी वाट पाहतात. आपण लगेच नाणेफिकेचा कौल करणार आहोत तर मी विनंती करतोय की आपण प्लीज यायचं आहे. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स त्याचप्रमाणे विरा वॉटर स्पोर्ट्स दोन्ही संघमालक किंवा त्याचप्रमाणे संघ कर्णधार चला अंतिम षटक असणार आहे. अंतिम षटक नक्कीच प्रज्ञेश गोंधळीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. यावेळी मात्र चांगला चेंडू या टाकण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न ठरला. एक धाव मात्र वाचवू शकला नाही आणि नक्कीच रनिंगच्या स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर प्रज्ञेशच्या या गोलंदाजीवरती एक धाव मात्र निश्चितपणेच पूर्ण झालंय आणि एके धावेनी आता मात्र ज्या ठिकाणी 4 षटकांच्या
मार्क करा प्रितेश गोंधळी. छोटू या ठिकाणी मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. राहुल बना यांच्या हातात मात्र चेंडू सुटलाय आणि करूच नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर 17वा कॅच ड्रॉप या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. खरंच कौतुक करावं लागेल की गोलंदाजाचं आपल्यावरती असलेला आत्मविश्वास. तर नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर व्यासपीठाच्या समोर हॅशटॅग शेट नक्कीच किंग मेकर असे अलिबागचे नक्कीच आपण जर पाहिलं तर अलिबाग ज्यांच्या माध्यमातून घडला गेला एक अलिबागमधलं जे निसर्गरम्य वातावरण किंवा अलिबागमध्ये असलेले पर्यटन यांच्यासाठी जे प्रयत्नशील असतात असे आमचे सर्वांचे लाडके शेठ प्रशांतजी शेठ यांच्या बॅनरवरती कोणी आजच्या स्पर्धेमध्ये षटकार चौकार जरी मारला ना तर नक्कीच मंदारजी पावशांच्या माध्यमातून त्या चेंडूवरती प्रत्येकी 200-200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि नक्कीच यासाठी प्रयत्न करा. निश्चितपणे या ठिकाणी जिगर बाळगू प्रज्ञेशनी मात्र सर्वांचे झेल पकडले परंतु प्रज्ञेशच्या गोलंदाजीवरती 2 झेल मात्र ड्रॉप झालेत. हे मात्र ना इन्साफी आहे. खरंच नाखुश असेल. प्रयत्न चांगला करतोय चांगले चेंडू फेकले धावसंख्या वाचवण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत 24 धावा झाल्यात. मयुरी कोळी आमच्या पण दर्शक 4 चेंडू 24 धावा उर्वरित 2 चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायचे आहेत कशा प्रकारचे असतील. 25 धावा आतापर्यंत झालेत आणि 1 चेंडू शिल्लक असणार आहे. यावेळी मात्र मोठा फटका झेल होणार का निश्चितपणेच होणार आणि 6व्या चेंडूवरती झेल बाद मैदानामध्ये पहिल्या इनिंग पूर्व सत्राचा खेळ समाप्त होतोय आणि आपण पाहिलं तर 30 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या 25 धावा आणि नक्कीच येणाऱ्या कंपल्सरी नियमच्या चेसिंगनुसार येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असणार आहे. ते म्हणजे वर्सुली वॉटर स्पोर्ट्सच्या संघाला 30 चेंडू आणि 26 धावांची गरज. चला मी विनंती करतो वॉटसी वॉटर्सवर लगेच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि मी सँडी वॉटर संघाला विनंती करतोय आपण लगेच लाईनअप मध्ये मैदानात उतरायचं आहे. चला प्रफुल्लजी विनंती करतो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपल्या संघाचा कर्णधार प्लीज पाठवा व्यासपीठाच्या समोर. त्यातून मंदारजी पावशी आपला कर्णधार सुद्धा पाठवायचा आहे. मोहित प्लीज आपण या. चला करण प्लीज वर्सुली वॉटर कर्णधार आपण मैदानात लगेच बॅटर पाठवायचा आहे. चला मी विनंती करतोय की प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण जर पहिला चेंडू पूर्णपूर्वी या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर आपल्या नाणेफेकीचा कौल. चला विनय राजेशजी वाडकर कर्णधार आलेले आहेत दोन्ही सुद्धा नाणेफेकी करून घ्या आपण.
त्याचप्रमाणे विनंती करतोय पंकजी म्हणा, पंकज भाऊ प्लीज आपण या व्यासपीठाच्या समोर आपल्या हाती नाणेफेकी आपण करणार आहोत. मी विनंती करतोय की विरा वॉटर स्पोर्ट्सचा कर्णधार मोहित, त्याचप्रमाणे प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्सचा कर्णधार आपण या. पंकज भाऊ प्लीज या आपण. त्याच मी विनंती करतोय. त्याचप्रमाणे नवरचित नगरसेवक सागरजी भगत यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 पर्वामध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे. व्यासपीठ आपलं वाट पाहत आहे आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपला संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे आणि चांगली कामगिरी केलंय. स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही सामने जिंकून क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपलं पायगुण असणार आहे आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये फायनलच्या फेरीमध्ये सेमीफायनलच्या स्पर्धेमध्ये आपला संघ खेळताना पाहायला मिळेल. खरंच आपल्याला सुद्धा आनंद असेल की स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात आणि सहभाग झाल्यानंतर आपल्या संघाने चांगली कामगिरी केलंय. आपल्या संघाचा कर्णधार सुजल कोंडेने सुद्धा चांगली कामगिरी केली. खरंच कौतुक कामगिरी आणि चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच हा आपण जर विचार जर केलात तर निश्चितपणेच क्वालिफाय झालेला संघ म्हणून नक्कीच सागर भगत यांच्या संघाकडे आपण पाहतोय. या ठिकाणी विनंती करतोय तर विनंती करते की वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 राजेशजी वाडकर यांच्या माध्यमातून आपण सागरजी भगत यांचा सन्मान करतोय. नक्कीच एक पुष्पगुच्छ मायाची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन सागरजी भगत या अलिबागचे नगरसेवक आणि नक्की त्यांच्या माध्यमातून एक लोकांची सेवा म्हणू शकता, एक लोक कल्याणासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न नक्कीच ते करत असतात. असे सागरजी भगत या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या सामन्याचा आनंद आपण व्यासपीठावर ना घ्या आणि नक्कीच आपल्या माध्यमातून हे केलेलं मोठं योगदान आणि लावलेली उपस्थिती मी लगेच आयोजनाच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो आणि सामन्याकडे वळतोय. ज्या ठिकाणी येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असणार आहे. एक लो स्कोरिंग सामना. पहिला गोलंदाज मैदानामध्ये जयचा उल्लेख कालच्या दरम्यान सुद्धा आपण केला होता की एक चांगला बिझनेसमन, एक चांगला व्यावसायिक, नक्कीच डीजे क्षेत्रामध्ये एक साऊंड सिस्टीम मध्ये एक मोठं नाव डीजे प्रांश म्हणून अलिबागमध्ये प्रसिद्ध साऊंड सिस्टीम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज गौरव बामजी यांचा संघ, मुकेश बामजी यांचा संघ मैदानामध्ये सँडी वॉटर स्पोर्ट्सच्या नावाखेळ खेळत असताना मैदानामध्ये लो स्कोरिंग सामना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कसा फिरवायचा, कसा रोखायचा, सामन्यामध्ये विजयी कसं होऊन द्यायचं याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील प्रामुख्याने वेगळं असं बक्षीस शेट म्हणजे प्रशांत शेट यांच्या बॅनरला कोणत्याही खेळाडूने आजच्या दिवसामध्ये या फायनलच्या डे मध्ये जर चेंडू मारला तर प्रत्येकी त्या चेंडूवरती 200-300 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आणि या संधीचा फायदा घ्या. मंदार पावशे बॉडीगार्ड म्हणून असलेले प्रसिद्ध, त्यांची पर्सनॅलिटी आपण बघितलीत तर नक्कीच एक दमखम असला खेळाडू, एक संघ मालक होऊ शकता, एक संघ प्रतिनिधी म्हणून होऊ शकताय. असे मंदारजी पावसे या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरंच एक कौतुकास्पद अशी स्पर्धा, एक वेगळं आयोजन, एक वेगळे एक नामवंत स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 पर्व पहिल्यामध्ये मी सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला मैदानाकडे वळूया. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असताना आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावली, खरं सागरजी भगत यांचं मी आभार व्यक्त करीन की वेळात वेळ कमीत आपण उपस्थित झालात. कालच्या दिवसामध्ये सागरजी भगत संघांचा संघ दोन्ही सामने जिंकून क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला. परंतु नक्कीच कुठेतरी आनंद असेल या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आपला संघ या स्पर्धेमध्ये दाखल केला आणि नक्कीच स्पर्धा विजयी झाल्यानंतर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा खेळाडूंच्या माध्यमातून असलेलं प्रेम त्यांनी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आणि खरंच असे सर्वांचे आमचे लाडके सागरजी भगत या सामन्यामध्ये आनंद आणि या सामन्याचा एक शोभा वाढवण्याचं काम या व्यासपीठावर करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक लो स्कोरिंग सामना. जय गोलंदाजी करतोय. जयने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि फक्त 1 धाव दिले. एक चांगली गोलंदाजी. हा सुद्धा चेंडू पाहायला लागला तर तेच तर्रार परंतु चुकीच्या माध्यमातून फेकलेला चेंडू. लाईन लेनचा कोणत्याही प्रकारे वापर करताना आपल्याला पाहायला नाही. नक्कीच वेगावरती स्वार करून फेकलेला हा चेंडू, पण नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा पंच मात्र आपल्याला दंड घोषित करतील आणि अतिरिक्त 1 धाव, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव, वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव ही मात्र आलेली पाहायला मिळते आणि चुकीला माफी नसणार आहे. चेंडू झाले 4 आणि धावसंख्या झाली ती 3. पाहूया मैदानामध्ये पुढील चेंडू.
यावेळी मात्र जोरदार प्रहार केलाय. नक्कीच या ठिकाणी चेंडू फील्ड झालाय, थ्रो झालाय. एक धाव मात्र जयच्या गोलंदाजीवरती आलंय. 5 चेंडू आणि धावसंख्या 4. अंतिम चेंडू 1 to go असा चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील, ज्या ठिकाणी दोनच खेळाडू या 30 या षटकाच्या बाहेर असतील. पाहायचंय काय घडतंय, षटकार चौकार की चेंडू जाईल निर्धाव. चला अंतिम चेंडू जयचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले, कर्णधाराने जबाबदारी दिली होती ती यशस्वी ठरले, परंतु फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केलाय, मोठा फटका आलाय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये नक्की वारा मात्र वेगाने वाहतोय आणि या प्रकारे पॅरासेलिंगचा फुगा जसा उडवावा तसा चेंडू मात्र हवेमध्ये उडून दिला. यशस्वी फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या 6 धावांसाठी एक मोठा खणखणीत प्रहार या ठिकाणी जयच्या अंतिम चेंडूवरती आपण पाहायला मिळतोय. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या मैदानामध्ये 10 पाहायला मिळते आणि आता मात्र जिंकण्यासाठी येणारे अजूनही 24 चेंडू आणि जवळपास 16 धावांची गरज. नक्की 24 चेंडू 16 धावा. गोलंदाजी अप्रतिम झाली होती, परंतु एक चुकी आणि चुकीवरती घेतलेला तो मोबदला मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाचं नाव विसरून चालणार नाही. संघाचा कर्णधार मैदानामध्ये आग ओकताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त उष्णता पाहायला मिळाली. नक्कीच संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये थोडासा पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज मात्र वातावरण थोडंसं थंडगार पाहायला मिळतंय, परंतु करणच्या बॅटमध्ये असलेली आग आणि त्यातनं निघणारी उष्णता, त्याच्या माध्यमातून आलेला षटकार निश्चितपणे बघण्यासारखा होता. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. पहिला चेंडू हा निर्धाव गेलेला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूची सांगता झाली, ज्या प्रकारे जयनी गोलंदाजी केली होती, कोणतीही धाव दिली नव्हती, त्याच प्रकारे शुभमने सुद्धा गोलंदाजीला सुरुवात केली आणि जवळपास 80वा चेंडू या स्पर्धेतील वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग मधली निर्धाव आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला सुरुवात करायची आहे शुभम, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला पुन्हा एकदा नियम सांगतो की 20 मिनिटाच्या आतमध्ये आपण 4 षटकं समाप्त केली नाहीत तर पंचांच्या नियमानुसार किंवा आयोजकांच्या नियमानुसार आपल्याला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, हे लक्ष ठेवायचं आपल्याला. चला गोलंदाजीला सुरुवात करा. हा दुसरा चेंडू असणार आहे. फुल नक्कीच डावखरे आताचा फलंदाज जोरदार घणाघातीचा नक्कीच प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय, यशस्वी होत नाहीये. परंतु या ठिकाणी स्ट्रॅटर्जी आपण पाहिलीत ना, चेंडू निर्धाव जाऊन द्यायचा नाही. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव संख्या आपल्याला मिळवायची आहे आणि खरंच कौतुक करावं लागेल या वर्सुली वॉटर स्पोर्ट्स संघाचे. गुरुभाऊचे कौतुक करावं लागेल, पंकज भाऊचे कौतुक करावं लागेल, कारण आपल्या संघावरती ठेवलेला विश्वास आणि आपल्या संघाची केलेली बांधणी ही मात्र यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन्ही संघांमध्ये विजय आपल्याला प्राप्त करावाच लागेल, अन्यथा संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल आणि पुढच्या पर्व दुसऱ्याची आपल्याला वाट पाहावी लागेल. खरंच कौतुकाचं स्पर्धा आहे. नक्कीच जयनी चांगली गोलंदाजी केली, 10 धावा दिल्या होत्या. आता मात्र शुभमची जबाबदारी असणार आहे. यावेळी करणने जोरदार प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक खाली आहे, काय घडेल या ठिकाणी कोणतीही चूक नाही. वेल जज कॅच म्हणून ह्याला ओळखलं जाईल आणि विकेट नक्कीच पाहायला मिळते कर्णधार करणची. आता मात्र करणची हॅलो 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 काय
माध्यमांना काढण्याची गरज असेल नसेल, आणि पण नक्कीच कुठेतरी विचार करण्यासारखे असेल की कर्णधारांनी जो कानमंत्र दिलाय का प्रज्ञेशला ज्यावेळी पाठवलं होतं, प्रज्ञेशने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी फटका ठरणार सुद्धा होता, परंतु नक्कीच या ठिकाणी आता मात्र गरज नसणार आहे, कारण 18 चेंडू आणि 9 धावांचं या ठिकाणी महत्त्वाचं योगदान या दोन्ही खेळाडूंना द्यायचं आहे. प्रामुख्याने पाहायला गेलं तर ऋतिक आणि आतिश ही जोडी मैदानामध्ये खेळत असताना नवीन गोलंदाज स्वप्नील मैदानामध्ये तिसरं षटक घेऊन ज्या ठिकाणी 18 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे, या ठिकाणी डावखुरी हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निर्धाव गेले. हे मात्र पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय, कारण खरंच चांगला चेंडू होता. चांगला चेंडू असल्यावर पंचांच्या माध्यमातून यशस्वी निर्णय किंवा चांगला एक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दोन्ही पंच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच म्हटल्यानंतर पूर्ण कामगिरी, पूर्ण एक निर्णायक क्षमता ही मात्र पंचांच्या माध्यमातून कालच्या दिवसा आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा एक पाहायला मिळते. खरंच कौतुक करावं लागेल. या ठिकाणी मात्र बघा यष्टीरक्षकाला सुद्धा चेंडू समजला नाही, पंच मात्र आमच्यापर्यंत निर्णय देतात की वन डिक्लर ज्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे ना त्या ठिकाणी हा चेंडू गेलाय, आणि त्या ठिकाणी मात्र कोणताही धावसंख्या आपण जास्त मिळू शकत नाही. एक धावसंख्या डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार. आणि खरंच प्रामुख्याने विचार करण्याची गोष्ट असेल की ज्या ठिकाणी 9 धावांची गरज असताना एकेरी दुहेरी धावसंख्येने काम होतंय. आता मात्र वर्सुली वॉटर स्पोर्ट्स आपण सामना जिंकलोय, सामन्यामध्ये रंग भरवण्याचं काम गोलंदाजांनी केलंय, प्रयत्नशील असतील, परंतु हा चेंडू मात्र नो मॅन्स लँडमध्ये एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट स्वरूपामध्ये या दोन्ही धावा निश्चितपणे पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खरंच कौतुक करावं लागेल वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आजच्या या दिवसामध्ये या दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. हा एकच उल्लेख एकच संदेश हे मात्र आपल्याला पंकज भना यांच्या माध्यमातून दिलेला पाहायला मिळतोय. आणि त्या पावलावरती पाऊल, त्या कान मंत्रावरती कामगिरी करताना यावेळी मात्र थोडासा चेंडू बॅटवरती आला होता. मोठा फटका निश्चितपणे येणार नाही, परंतु फटक्याची गरज सुद्धा नसणार आहे, कारण एकेरी दोन्ही धावेनी सामन्यामध्ये आपण विजय प्राप्त करू. अरे तिथे जाऊ नका रे. हॅलो.
जयनी मात्र कमबॅक केलाय. हा चेंडू जर निर्धाव घाला ना तर पुढच्या षटकामध्ये आपल्याला सामना पाहायला मजा येणार आहे आणि खरंच ती कामगिरी करून दाखवावं लागेल. सँडी वॉटर स्पोर्ट्स म्हटल्यानंतर एक चांगली उमेद आणि चांगली कामगिरी संघ नेहमी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 3 धावा. हा चेंडू जर निर्धाव आला तर पुढच्या षटकामध्ये सामना जाणार. या 5व्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 5 धावा. जर तरचा असा खेळ, जयच्या हातामध्ये चेंडू, पाहायचा चेंडू निर्धाव षटकार की चौकार पाहायला मिळेल. नक्कीच जय झिटेसाठी पुन्हा एकदा नवीन बक्षीस आलंय. यांनी जर पुन्हा एकदा झेल पकडला तर निपट झापीचा रायडर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेशने प्रयत्न करायचे आहेत, नक्कीच आपण यशस्वी व्हाल. आणि खरंच या ठिकाणी जर पाहिलं तर जयेशवरती बक्षिसांचा वर्षा होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आलंय. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असणार आहे हा सामना विजयी होण्यासाठी. पाहायचा नवीन गोलंदाज जो 6 चेंडूसाठी त्याचप्रमाणे पुन्हा एकदा तिसरं बक्षीस जय झिटेसाठी. जर पुन्हा एकदा डाय मारून जर झेल पकडला तर वन झिटे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक, वन सारंग माफ करा, यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच फलंदाज गोलंदाजसाठी बक्षीस नसतील पण जयेशसाठी बक्षीस आलीत. नक्कीच आता मात्र मोठा प्रश्न असणार, जयेश कॅच पकडेल का. सहा चेंडू 2 धावांची गरज असणार आहे. नवीन गोलंदाज प्रतीक 2 धावा डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. 6 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग 2 धावा आपल्याला मैदानात काढाव्याच लागतील. चला गोलंदाजी सुरुवात करा प्रतीक प्लीज. 6 चेंडू 2 धावांची गरज असताना आपल्याला पाहायचंय सचिन भगत. यावेळी मात्र चांगला चेंडू होता, पंचांकडे दाद मागितली. पंच मध्ये दर्शवतायत की हा चेंडू मात्र निर्धाव असणार आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत. 5 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धावा. प्रतीक गोलंदाजी वरती. प्रतीकने मात्र आशेचा किरण दाखवलाय. 5 चेंडू आणि 2 धावा. या मैदानामध्ये डिफेन्स होणार का. निश्चितपणे ह्या धावा जर डिफेन्स केल्या तर गौरवजी बामजी यांच्या माध्यमातून पैशांचा वर्षाव नक्कीच होणार. यावेळी मात्र चांगला फटका. सचिन भगत यांचा आयकॉनिक शॉट.